नमस्कार सर मॅडम, माझा प्रोजेक्ट काय लई मोठा नाही. मला फक्त माझ्या गावाकडं कॉलेज आणि शाळा उघडायची आहे. मिस कमळी, ही पॉलिटिक्सची जागा नाहीये. इथे बिझनेस रिलेटेड आयडियाज पाहिजेत. सर, ही गावावरून आलेली गावच्या मुलगी आहे. हिला बिझनेस आयडिया बद्दल काय माहित असेल? ही असंच काहीतरी बोलणार ना. सर मला असं वाटतंय माणूस कुठून आलाय त्यापेक्षा जास्त माणसाचे विचार काय आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि शिक्षणाला आपणच पॉलिटिक्सकडे घेऊन गेलो आणि सगळी सिस्टमच बाद करून टाकली. पण आपण इथे बिझनेस बद्दल बोलायला जमलेलो आहोत. होय सर, मला बी बिझनेसच करायचा आहे. एक शाळा बांधून काय मिळणार आहे? प्रॉफिट काय असणार आहे? प्रॉफिट? अहो लय मोठं प्रॉफिट आहे. खरं तुम्हीच विचार करा की एखाद्या गावात जर आपण शाळा न कॉलेज बांधलं तर किती फायदा होणार आहे. माझी जी पोरगी जिचं आयुष्य चूल आणि मूल ह्यातच गेलंय ती एखादी डॉक्टर बनल, इंजिनियर बनल. यात समाजाचा बी फायदाच आहे की. एखादं पोरग जे गुरं राखत असेल तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. एखादी पोरगी शेणानं घर सारवत असेल, आपल्या मॅडम सारखी बिझनेस वुमन होईल. हे बघा सर, माझं म्हणणं अजिबातच असं नाही का चूल सांभाळणं किंवा गुरं राखणं, शेणानं घर सारवणं ह्यात कमीपणाचं काय आहे. पण ह्याचबरोबर त्याला जर शिक्षणाची जोड मिळाली तर हाताला काहीतरी कारभार मिळेल आणि ह्यातलं कोणीतरी देशासाठी कधीतरी एक मेडल आणल किंवा पहिलं गावातलं कलेक्टर होईल. अहो उदाहरणं दिल तेवढी कमी आहेत सर. म्हणजे ह्या सगळ्यात त्यांची वैयक्तिक प्रगती तर होतीच, पण त्याचबरोबर समाजाचं बी मोठं काम होतंय. सर शाळा सुरू करायची म्हणजे एक इमारत उभी करायची असं नाही, तर तिथं मला माणसं घडवायची आहेत. गावातल्या मातीचं, निसर्गाचं ज्ञान ह्या पोरांना आपसुकच पहिल्यापासून असतंय. पण आपल्याला त्याचबरोबर शिक्षणाची जोड द्यायची. अन्न वस्त्र निवारासारखं शिक्षण बी मूलभूत हक्क आहे आणि तो सगळ्यांना मिळालाच पाहिजे. आणि मला असं वाटतंय तो मोफत मिळाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल का सगळ्यांनी येऊन का इथं शहरातच शिकायचं का? अहो सगळ्यांना नाही आहे ते शक्य. म्हणजे साधं भाडं देऊ शकत नाही ते इथे येऊन काय शिकणार आहेत? तर मला त्यांच्यापर्यंत पोचायचंय, त्यांच्या गावात पोचायचंय. मला नुसतं माझ्या गावापुरतं नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात जाऊन शाळा आणि कॉलेज उभा करायचे. 10 मुलं शिकली तरी बी चालेल, खरं त्यांना ती एक संधी मिळायला पाहिजे. जशी संधी इथल्या सगळ्या शहरातल्या मुलांना मिळते तशीच संधी प्रत्येक गावागावातल्या एकूण एक पोराला मिळायला पाहिजे. हे आम्ही आमच्या महाराजांकडून शिकलोय. आम्हाला छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा वारसा आहे आणि तो मला पुढे न्यायचा आहे. त्यांचाच आदर्श आहे. अहो त्यांनी तळागाळातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या गोरगरीब पोरांच्या शिक्षणासाठी लय काय काय केलंय. महाराजांनी सांगितलंय शिक्षणाशिवाय कुठल्याही देशाची उन्नती झालेली नाही आणि ह्यो इतिहास आहे. वसतिगृह काढली, वेगवेगळे कायदे काढले कडक. ज्या आई वडिलांनी त्यांच्या पोरांना शाळेत घातलं नाही त्यांना रुपया दंड लावला. अहो पोरींच्या शिक्षणासाठी तरी त्यांनी लय काय काय केलं. तुम्हासनी सांगतो कोल्हापूर शहरात लय शाळा आहेत आणि त्या बहुतेक शाळा त्यांच्या घरच्या बाई माणसांच्या नावावर आहेत. महाराजांचे विचार म्हणजे दूरदृष्टी आणि धाडसाचं काम होतं. खऱ्या अर्थानं महाराज म्हणजे रयतेचा राजा आणि आमच्या महाराजांनी त्यांचे विचार ज्या मातीत रुजवले तोच विचार मला धाडसानं पुढे घेऊन जायचंय आणि त्यासाठी मला तुमची साथ मिळेल ह्यो माझा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय. कमळी, तू पास झालीस ना तर हे प्रोजेक्ट घेऊन ये. मी याच्यावर अगदी सिरियसली विचार करेन. आई आणकडे मी भरून आणतो. राजन, मला माहिती आहे माझ्याऐवजी हे व्रत माझ्या रक्ताच्या नात्याचं दुसरं कुणीही पूर्ण करू शकतं, पण ते मी धडधाकट नसेन तर. आता मी आहे ना व्यवस्थित, मग मीच हे करणार.
अगं पण आई, अरे काय बाई, एवढी म्हातारी झाली तरी पण इच्छाशक्ती जरा सुद्धा कमी झालेली नाहीये. ही बाई आहे ना, तिचं व्रत पूर्ण केल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. आई आई अगं तू कशाला त्रास करून घेतलास? मी केलं असतं. अन्नपूर्णे, मग मलाही असं गप्प बसून चालणार नाहीये. तुझं हे व्रत पूर्ण व्हायला देणारच नाहीये मी. होय बाबा, काय सांगावं, या व्रताचं फळ मिळालं तरी आणखीन 4 पावलं वरचढ व्हायची माझ्या. धन्यवाद. वेल डन. कमळे, तुला खरं सांगू, एकदम फास्टात अभिनंदन. खरं सांगू काय, इथला रिझल्ट काय बी लागू दे, पण तुझं प्रोजेक्ट 1 नंबर आहे. बस बस. वा कमळी, मस्त प्रेझेंटेशन दिलंस. कमळे, लय भारी बोललीस. खूप छान बोललीस, एकदम भारी. थँक्यू. सर फाईन. तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये आजचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. सुहास, ए सुहास, एक काम कर, वर जाशील. पाण्याची टाकी कुठे आहे माहिती आपली? पाण्याची टाकी, पाण्याच्या टाकीमधलं सगळं पाणी आहे ना, त्या सगळ्याचा उपसा करून टाक. खाली अजिबात पाणी येता कामा नये, लक्षात ठेव. टाकीत एक टिपूस जरी मला पाण्याचा थेंब दिसला ना, तर याद राख, तुला घालेन टाकीत मारून. पटकन थोडं सगळं. आता बघू ना कसं व्रत पूर्ण करतेस ते. आई, आणि इकडे मी आणतो पाणी. राजन, सतत मला अडवून माझ्या व्रतात अडथळा आणू नकोस. बाजूला हो बरं, बाजूला हो.